नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवते एकदम कुरकुरीत कुरुम लागणारे खारे शेंगदाणे। तर एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर मग सुरू करूया। तर भट्टीसारखे एकदम कुरकुरीत शेंगदाणे बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर आपल्याला हे शेंगदाणे अगोदर छान शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले मी। पाण्याला उकळी आली की हे घेतलेले शेंगदाणे आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। शेंगदाणे पाण्यात टाकल्यानंतर याच्यामध्ये मी 5 ते 6 चमचे मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर एकदा याला छान मस्त ढवळून घ्यायचं आणि झाकण न ठेवता याला एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम छान उकळी येते आहे आणि याला पण शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये याला ढवळत राहायचं म्हणजे शेंगदाणे सगळ्या बाजूनी एकसारखे शिजले जातील। एक 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकताय आता शेंगदाण्यांचा पाण्याचा कलर सुद्धा एकदम डार्क झाला आहे आणि आता शेंगदाण्याची साल सोडायला लागतील, अशी सुरकुतल्यासारखे जराशी दिसायला लागतील ना, तेव्हा गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे शेंगदाणे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत। मी गॅस बंद केला। इथे अशी एक मोठी चाळणी घेतली आहे आणि याच्यावरती आपल्याला हे शेंगदाणे सगळे काढून घ्यायचे आहेत। शेंगदाणे पाण्यातून काढून घेतल्यानंतर इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती असा एक सुती कपडा आहे, त्याची घडी घालून ताटामध्ये बसेल एवढी त्याची घडी केली आहे आणि ताटामध्ये मी ठेवलेलं आहे। आणि जे शेंगदाणे आपण काढून घेतले होते शिजवलेले शेंगदाणे ती यात कपड्यावरती पसरवून घ्यायचे आहेत। शक्यतो कॉटनचा कपडा घ्यायचा म्हणजे कसं शेंगदाण्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते कपडा शोषून घेतो। ताटावरती छान असे पसरवून घेतल्यानंतर याला आपल्याला अर्धा तास फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे। अर्धा तास फॅन खाली सुकवून घेतल्यानंतर शेंगदाणे असे जरासे कोरडे होतील वरून, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून जातं, पण आतमध्ये पूर्णपणे आपले शेंगदाणे ओले असणार आहेत। तर हे शेंगदाणे आपल्याला छान अर्धा तास सुकवून घेतले आहेत मी। आता आपण याला भाजायला घेऊया। एकदम भट्टीसारखे जसे लागतात ना, अगदी तसे बनणार आहेत आपले शेंगदाणे। तर इथे मी एक लोखंडाची कढई गरम करायला ठेवली आहे। याच्यामध्ये 2 ते 2.5 वाटी मीठ घातलेलं आहे आणि मीठ आपल्याला छान एकदम कडक गरम करून घ्यायचं आहे। तर हे मीठ तुम्ही नंतर बेकिंगसाठी कोणतेही पदार्थ करण्यासाठी वापरू शकता किंवा असंच भरून ठेवलं तुम्ही कशामध्ये तर नेक्स्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही कधी शेंगदाणे असे खारे शेंगदाणे बनवाल तेव्हा ते यूज केलेलं हे परत एकदा मीठ तुम्ही वापरू शकता। मीठ वाया जात नाही। मीठ गरम झालं की आपण शिजवून घेतलेल्या शेंगदाण्यापैकी थोडेसे शेंगदाणे या मीठावरती घालायचे आहेत आणि असं सतत आपल्याला हलवत हे शेंगदाणे छान मस्त भाजून घ्यायचे आहेत। तर हे शेंगदाणे आपल्याला गाड्यावरती किंवा भट्टीमध्ये जसे भाजलेले असतात ना शेंगदाणे, अगदी तसे लागतात खायला। तर आता आपल्याला शेंगदाणे सतत हलवायचे आहेत, नाहीतर आपले शेंगदाणे आतून ओले राहतील आणि वरून असे करपल्यासारखे होतील, कारण आपल्या शेंगदाण्याने अगोदरच साल थोडीशी सोडायला सुरुवात केली आहे। त्यामुळे सतत आपल्याला हलवत त्याला शेंगदाणे छान मस्त भाजून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे आपले भाजून झाले की असं झाऱ्यामध्ये घ्यायचे आणि हलवलं की एक्स्ट्राचं मीठ खाली पडतं आणि आपले शेंगदाणे फक्त झारीवरती राहतात। त्यामुळे शक्यतो हलवण्यासाठी अशी झारी घ्यायची। तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत, मी काढून घेते सगळे शेंगदाणे आणि अशाच प्रकारे बाकीचे सगळे आपल्याला शेंगदाणे थोडे थोडे करून असे घालून छान भाजून घ्यायचे आहेत। मी हे शेंगदाणे सगळे काढून घेतले आहेत। अशाच प्रकारे मी थोडे थोडे करून बाकीचे सुद्धा सगळे शेंगदाणे भाजून घेणार आहे। तर मस्त कुरकुरीत असे भट्टीसारखे शेंगदाणे लागतात। आता थोड्या दिवसात आषाढी एकादशी येते, घरात सगळ्यांचा उपवास असतो, तर अशा प्रकारे खारे शेंगदाणे तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान लागतात। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर थोडेसे थंड झाले की हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे, असेच कुरकुरीत छान राहतात। आता येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी बाहेरून शेंगदाणे न आणता तर घरीच असे भट्टीसारखे मस्त खारे शेंगदाणे नक्की बनवून बघा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।